नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आमच्या MSK ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये. तर हे आहे तिकीट घर. तर आता आपण इकडे तिकीट काढले आहे आणि आता आम्ही आलो आहोत सोलापूर येथील भुईकोट किल्ला पाहण्यासाठी. तर हे बुरुज आहेत किल्ल्याचे आणि ही समोर एंट्री. तर चला आता आपण आतमध्ये जाऊयात आणि पाहूया किल्ला कोणत्या पद्धतीमध्ये आहे. तर इथे किल्ल्याची संपूर्ण माहिती आपल्यास मिळते, तर तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून पाहू शकतात. तर आता आपण किल्ल्याच्या आतमध्ये आलो आहोत आणि किल्ल्याच्या आतमध्ये तर हे असं चांगलं वृक्षांचं संवर्धन केलेलं आपल्याला पाहावयास मिळते. तर इकडे सुरुवातीलाच या दोन पूर्वीच्या तोफा ठेवण्यात आल्या आहेत. त्यांचे इथे फोटोशूट देखील चालू झाले आणि या तोफा एकदम मजबूत आहेत. तर आत्ता आपण आलो आहोत सोलापूरमधील भुईकोट किल्ला पाहण्यासाठी. तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल सिद्धेश्वर मंदिर, त्याच्या शेजारीच हा किल्ला आपल्याला पाहावयास मिळतो. तर जमिनीवर बांधलेल्या किल्ल्याला भुईकोट किल्ला असं म्हणतात. तर या किल्ल्याचे बुरुज तुम्ही पाहू शकतात. तर हे समोर आपणास पाहावयास मिळते ते आहे सिद्धेश्वर तलाव. त्याच्या शेजारीच हा किल्ला आपल्याला पाहावयास मिळतो. तर हा किल्ला आदिलशाहीच्या काळात 14व्या-17व्या शतकात बांधण्यात आला होता. निजामशाही, आदिलशाही आणि तसेच मराठा साम्राज्याचा मुख्य भाग हा किल्ला होता. तसेच आता इथे मगाशी आपण पाहिली ती बाग, तटबंदी आणि किल्ल्याचे असे जुने अवशेष पाहावयास मिळतात. आदिलशाहींनी बांधलेला हा किल्ला नंतर मराठा साम्राज्याच्या ताब्यात गेला आणि नंतर ब्रिटिशांनी तो ताब्यात घेतला. तर या किल्ल्यातून आपल्याला सिद्धेश्वर तलावाचा सुंदर नजारा दिसतो. तसेच मंदिरात पुरातनकालीन मंदिर, मशीद आणि तसेच तोफा पाहावयास मिळतात. तर हा भुईकोट किल्ला भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या देखरेखीखाली आहे आणि एक प्रमुख राष्ट्रीय संरक्षित स्मारक आहे. तर यावरती झाडावर तुम्हाला हे दिसतंय ते हे आहेत वटवाघूळ. खूप प्रमाणात वटवाघूळ आहेत या किल्ल्यामध्ये. तर तुम्ही मगाशी बघितलं आम्ही किल्ल्याच्या तटबंदीवरती चालत होतो. तर आता आम्ही वरनं खाली आलो आहोत. तर खाली आपल्याला हे श्री कपिल सिद्ध मल्लिकार्जुन मंदिर असं पाहावयास मिळते. खूप पुरातन मंदिर आहे. त्याचे काही अवशेष आपल्याला इथे पाहावयास मिळतात. तर मगाशी सांगितल्याप्रमाणे या किल्ल्यात आपल्याला पुरातन मंदिर पाहावयास मिळतात. त्यातीलच हे महाकालेश्वर शनीश्वर मंदिर. तर तुम्ही बघू शकता किल्ला अजून जसाचा तसा आहे. सुंदर रचना आहे किल्ल्याची. खूप पाहण्यासारखा किल्ला आहे. तर तुम्ही नक्की एकदा सोलापूरला येत असाल तर या भुईकोट किल्ल्याला भेट द्यायला विसरू नका. तर तुम्हाला हा आमचा भुईकोट किल्ल्याचा व्हिडिओ कसा वाटला जरूर आम्हाला कमेंट करून सांगा आणि आमचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. तर भुईकोट किल्ला पाहून आम्ही सोलापूरवरनं मुंबईच्या दिशेने रवाना झालो. तर आता आम्ही आहोत ट्रेनमध्ये. तर ट्रेनमधून हा खंडाळा घाटाचा व्ह्यू तुम्हाला कसा वाटतो ते देखील आम्हाला कमेंट करून सांगा.
तर भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.